कशी वाटली निसर्गाच्या सानिध्यात डोंगराच्या कुशीत ही आमची असा बोरियेवाडी। जेव्हा तिराई धरण भरता त्यावेळी पाणी ह्या नदीतून असा आतमध्ये सोडून असा मग पुढे नमस्कार मित्रांनो, कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असा। तर मित्रांनो, आज असा वार गुरुवार आणि पाऊस तर मित्रांनो कोकणात भरपूरच लागता आणि आमच्या दोडामार पट्ट्यात तर पावसान कहरच केलो। अगदी 24 तास झाले कंटिन्यू पाऊस लागत असा, मुसळधार पाऊस लागत असा आणि तिराई धरण असा आता ओव्हरफ्लो झालेला असा। तिराई धरण परिसरात आणि दोडामार तालुक्यात आमच्या बोरोत पाऊस लागलो। आजूबाजूच्या गावांक सतर्कतेचो इशारो दिलो। जी तिलारी माई जी नदी आहे ते नदी पात्र देणारी आजूबाजूची गावा, तर जसं की घोटगे, परमे, त्याच्यानंतर कुडासे, मणेरी यांका सतर्कतेचो इशारो दिलेला प्रशासनाने आणि प्रशासन अलर्ट मोडवरती असा। आणि मी आता असं वांगणतडमध्ये म्हणजे वांगणतड जवळपास घोटगेची एक वाडी असा येळपय वाडी म्हणान आणि हयसर एक छोटासा पूल हा आणि जे दोडामार तालुक्यात त्यांना बऱ्याच जणांचा अनुभव असतो। एक वेळा याच्यावरून पाणी गेलेला होता आणि त्यावेळी भरपूर बिकट परिस्थिती इल्लेली प्रत्येकावरती ह्या बाजूच्या आणि घरांनी पाणी गेलेला। तर आता आम्ही ना त्या पुलावरती जाऊया, तुमका आता मी पूल दाखवते आणि त्या पुलावरून तुमका तिकडे पाणी किती आहे त्या अंदाजान तुम्ही धरणात किती पाणी असतात अंदाज लावू शकतात। असा दोडामार बेळगाव रोड आणि मस्त मित्रांनो झाडा बघा कितक्या वर्षाची हयसर आहात। आता तुम्ही बघू शकता किती रुंद आता आणि ह्या असा येळपईचा पूल आणि येळपईच्या पुलावर तुमका पाणी किती आता दाखवत बघू शकतात कितक्या पाणी आहे आता। एक वेळ अशी इल्ली ना दोडामार तालुक्यात मुसळधार पाऊस पडा होतो आणि तिराई धरण भरलेला तेव्हा या पुलावरसून पण पाणी गेलेला। त्यावेळी काय इकडे येऊन आमका राईट नसलेलो आणि मोबाईल नसले, चार्जिंग पण नसलेली, लाईट नसलेली 7-8 दिवस, त्यामुळे ती व्हिडिओ काय आपण करू शकांक ना। आता ना आम्ही तिराई धरणाच्या दिशेने जाऊया पटापट, कारण दुपारचे 11:15 वाजान गेले, माका 2 वाजता कामाक पण जाऊचा हा। ही ती मित्रांनो येळपय वाडी आणि येळपय वाडीतली घरा आणि आजूबाजूचो परिसर। आता मी तुमका तिलारीच्या मोठ्या पुलावरती जाऊन भेटते। चला मित्रांनो, आपण आता तिराईच्या मोठ्या पुलावरती पोहोचलो। पाणी बघूया कितक्या आता। बाप रे। तर मित्रांनो, आता मी तिलारीच्या मोठ्या पुलावर पोचलो। वैसून पुढे मेन कॉलनी हा तिराळीची आणि तुमका पाणी दाखवतं मी न कितक्या सोडल्याने तात धरण भरल्यामुळे बाकीचा 1 ते 2 दरवाजे तरी खाली केल्याने असतले, उघडल्याने असतले। रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वर्णाची ग, गर्द झाडीत नीलाट छाया सजणा, अमराई परी माझी काया सजणा, कोकणची चिडवा हो नाकवा, होरीच्या गोवाला कोकण दाखवा, हो अशी कोकणची चिडवा हो नाकवा, होरीच्या गोवाला कोकण दाखवा। तर तिलारीचा ह्या मोठा पूल आणि मित्रांनो बघू शकतात पाणी कितक्या फोर्सने जाता आता, काय एका स्पीड असताना। म्हणजे ज्यावेळी ना धरण 1 वर्ष भरलेला पूर्ण ना, तर बोलत होते की ही लाईन जी आहे ना वरची लाईन पण इकडे त्या कटोडा, त्या कटोड्याच्या वरती पण बऱ्यापैकी पाणी होता। आमका काही योग गावाक नाही साईटी, पण येणारे जाणारे सांगित त्यावेळी। ही पुलाची वरची बाजू असा पूर्ण तिलारी धरणाचा पाणी जेव्हा तिराई धरण भरता त्यावेळी पाणी ह्या नदीतून असा आतमध्ये सोडून असं मग पुढे घोटगेवाडी, त्याच्यानंतर घोटगे, परमे, मणेरी असा करत मग गोव्याच्या दिशेने जाता।
त्या खालच्या बाजून ना सह्याद्रीच्या पट्ट्यात ना सुंदर ना असं वातावरण झाला, धुक्या पसारला. थांबा तुमका दाखवते. तर मित्रांनो बघू शकतात, हे बघा मस्त री सह्याद्रीची डोंगर रांग आणि धुक्या पसारला बघा कसला. आता मित्रांनो पाण्याचं स्पीड बघू शकतात, बापरे. आता ही जी नय आहे ना मित्रांनो, ही तिला धरणाचं पाणी असा गेला आणि ह्या बाजून असं पाणी येतं ना. आता विजगर मार्गे, विजगर, तेरवण, मेढे, त्याच्यानंतर पुढे असा तिलारीचा एक दुसरा पूल हा. तर त्या पुलावर पण आपण थोड्या वेळात जातो. तर त्या पुलाचं पाणी मित्रांनो त्या साईडने येतं. थोडासा फरक हा ह्या पाण्यात आणि त्या पाण्यात. ह्या पाणी थोडासा नितळ वाटता इकडचा आणि त्या बाजूचा हा आता खदूळ हा, म्हणजे गडूळ हा, गडूळ. कोणाच्या तरी गाय मित्रांनो येता, हा वाट चुकलेली कशी दिसता. आमच्या मित्रांनो दोडामार्ग तालुक्यात पाऊस आणि दोडामार्गचा नाताना वेगळाच आहे. सतत मुसळधार पाऊस भरपूर लागता इकडे आणि बऱ्याच जणांनी तो कोकणातलो पाऊस आमच्या दोडामार्ग तालुक्यातलो अनुभवलो असतलो. चला मित्रांनो आता आपण त्या दुसऱ्या पुलावरती जाऊया, जो आपला श्रीदेव पातळेश्वराचा देवस्थान आहे. तर एक जुना पूल हा आणि त्या पुलावर आता किती पाणी आहे, म्हणजे जी पाठीमागची तुमचं बोलले ना दुसरी एक नदी अशी या नदीक जॉईंट जाता. तर त्या नदीच्या पुलावरती जाऊया. आपला जर तिराळी मुख्य मातीचा धरण हा ना, आता ह्या उजव्या बाजूक हा ह्या साईडीसून. आणि आता आपण जरा ह्या बाजूक जातलो. आता ना मित्रांनो पोचलोय मी त्या तिराळीच्या पुलावरती येऊन इकडचा दृश्य जा हा ना, मगाशी जसे त्या बाजून डोंगरावरती ना पूर्ण धुक्या पसारला तसा आता पण धुक्या असा ह्या बाजूच्या. ती हा पाळी हरली बाजू आणि तुमका दाखवते मी समोरच्या कॅमेऱ्यात. ह्यो असो व्ह्यू हा त्या पुलाचो. जास्त रुंद नाही हा, एक एस टी इली ना तर दुसरी एस टी पास जाय ना हैसूत. जेव्हा प्रवास एस टींचो होता किंवा मोठ्या गाड्यांचो होता तर हे सर एका बाजू कोणाक तरी थांबाचाच लागता. आणि ह्या बघू शकतात तुम्ही, हो व्ह्यू बघू शकतात निसर्गाचो अद्भुत. पावसातलो ह्यो सो निसर्गरम्य वातावरणातलो सोहळो म्हणाक हरकत ना. जबरदस्त एकंदरीत वातावरण असतं मित्रांनो. पाऊस जितको ना आपणाक होयो होयो असा असता ना, म्हणजे आपणाक पाऊस होयो असं वाटतं बऱ्याच जणांक, शेतकऱ्यांक खास करून. पण एकदा पाऊस असो लागता ना असो की प्रत्येकाक त्याचो त्रास जाता, नको वाटता. पण काय करतले, पाऊस असा निसर्ग हा, त्याच्या पुढे आपण काय करू शकलो ना. आणि थंय एक मित्रांनो झाड कोसळला आहे बघा. अशीच मित्रांनो आजूबाजूची झाडा कोसळतात नदीत पावसात. भरपूर जेव्हा पाऊस लागता तेव्हा. आणि जे बारीक बारीक पुलं असतात ना, म्हणजे छोट्या छोट्या गावांक जोडणारी, तर त्यांच्यावर अडकतात. मग ते अडकानच कधी कधी ना जुनी पुलं असतात ना ती सुटतात पण. आणि हैसून बघू शकतात. आणि ही नय ना मित्रांनो जशी बेडशीची नय रुंद केली ना तशी ही पण नय गव्हर्नमेंटने रुंद केली. त्यामुळे इकडे आता पाणी कसा एकदम पसरान जाता आजूबाजूच्या गावात थोडंसं, त्याच्यामुळे तिला असं मिळालं हा. आणि हे बघा बघू शकता हैसर पण हे बघा रिटर्न वॉल बांधलेली हा, हैसर बांधलेली हा. त्याच्यानंतर ह्या बाजूक पण आहे बघा. आणि मध्ये काहीतरी केलं नाही, ह्या काय का ना बाय असा का काय, पण पाणी एक नंबर. मी ना ह्याचे ना दिवाळीच्या टायमार फोटो काढलेलं आहे. 1-2 फोटो तुमका जर गावले तर मी ॲड करीन. या समोरच्या डोंगरावरती आपण सूर्योदय घेतलेलो तो फोटो ना माझ्याकडे असा, बघूया गावलं तर. कसं वाटलो तो फोटो नक्की कमेंट करा. जर मी आहे तुमका डिस्प्लेवरती दाखवलं तर. तुमका मी आता हैसून आमचा तिराळी धरण कसा दिसताना ता दाखवतोय. हा बघा मित्रांनो पाठीमागे आमचा तिलारीचा धरण.
ह्या बघा मित्रांनो समोर दिसतात आपला तिलारीचा धरण आणि हा धरण हा मित्रांनो संपूर्ण मातीचा आणि त्या बाजूचा परिसर ना ही लाईन अशी बघू शकतात पूर्ण धुकेमय झालेला असा आणि एकंदरीत इकडचा वातावरण पावसाळ्यात तुमका माहिती असेल दोडामार्ग तालुक्यात आमच्या एकापेक्षा एक असे व्ह्यूज असतात प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी खय गेल्यात ना तुमचं मन नक्कीच प्रसन्न जातं आणि बरेच पर्यटक आता सध्या गोव्यात पण येतात आणि गोव्यातून येताना पण हैसर बऱ्याच ठिकाणी थांबत असतात मगाशी मी त्या पुलावर थांबले हैसर थांबला एक सुंदर एक कोणतरी रील बनव होतो आता म्हटलं त्यांना डिस्टर्ब करूया नको. असे जे काही मित्रांनो आपल्या आठवणी असतात ते नेहमीच आपल्यासोबत राहावे म्हणून आपण हे व्हिडिओ शूट करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो. भविष्यात असे व्हिडिओ आपण ह्या रोडने तरी बघू गाव तिथं काय खरं पण ना कारण रोड मोठो जाऊचो असं म्हणतात बघूया कारण हे जुन्या रस्त्याचे व्हिडिओ आपण असे सेव्ह करून ठेवले तर आपण भविष्यात बघू गावात आपलं दोडामार्ग तालुक्यात रस्ते कसे होते किंवा इकडचं वातावरण इकडचं परिसर रोडने फिरता कसं होतं तो आपण व्हिडिओच्या माध्यमातून असं सेव्ह करत होतो. चला आता जाऊया तिलारी धरणावरती बघूया मित्रांनो. व्हायसून आपण तिलारी धरणाकडे जाऊया. फक्त जाता जाता एकच गोष्ट सांगान की अशा ठिकाणी अशा पाण्यात अजिबात उतरायचा प्रयत्न करू नका तुम्ही जर फिरांग काहीतरी यासाठी नेल्यात कारण आपणाक पाण्याचा काय अंदाज नसता. तिलारी धरणाच्या खालच्या बाजूने तिलारी धरणाचा व्ह्यू असं दिसता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडे पाण्याचा साठो किती आहे तो बापरे. तालुक्यातला ह्या तिलारी धरण तुम्ही जर ह्या साईडने येत असाल तर एक काळजी घ्या खाली उतरायचा अजिबात प्रयत्न करू नका. तुमका माहिती असं सेल्फीच्या नादात आणि खायच्या नादात सध्या आता भरपूर ॲक्सिडेंट वगैरे होतात त्याका लागून आहे का मित्रांनो आपण जास्त काय शूट करू नाही फक्त धरणावरती पाणी किती आहे आता बघूचा होता कारण माका एक सकाळी ना व्हॉट्सअपला स्टेटस मिळालं की तिलारी धरण ओव्हरफ्लो म्हणून म्हटलं बघूयात तिलारी धरणात पाणी किती भरला आता आणि मित्रांनो मोठेला पूल हा ना तर त्यांना एक कितक्या पाणी आता मग बघूचा होता कारण मित्रांनो एका वर्षी ना व्हिडिओ व्हायरल झालेली धरण भरलेला तेव्हा आणि पाणी सोडलेलं तेव्हा अशी माझी इच्छा झाली की आपण पण व्हिडिओ बनवची पण आपण काही येऊन इकडे अलाउड नसलेला आणि घरातून पाठवत पण नसलेली कारण भरपूर पाऊस पडा. आता तुमका हैसून जरा तिलारी धरणाचा व्ह्यू दाखवत आहे. ह्यो असा मित्रांनो तिलारी धरण परिसर आणि आजूबाजूचं वातावरण मस्त झालेलं आहे बघा. तुमका आता ही व्हिडिओ जर तुम्ही टी व्हीवरती बघित असाल ना तर सुंदर व्ह्यू मिळतलो भारीच वाटतला तुमका. बघू शकतात ही असा धोक्या हा भारी वा आणि तिलारी धरण परिसर खाईपर्यंत व्यापलेला बघा. आणि हा मित्रांनो अशा ठिकाणी किंवा अशा नदीच्या परिसरात आजूबाजूक जर तुम्ही काही फिरत असाल तर आपल्या परिवारासाठी आपली काळजी घ्या. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमका दाखवलं गेले 24 तास पाऊस पडता आणि पावसामुळे नदी कितक्या पाणी गेला इकडच्या भागात तिलारी परिसरात आणि किती पाऊस पडलो आजूबाजूचा परिसर कसो आहातो. चला मित्रांनो आता व्हिडिओ आपण हैसरच संपवूया. व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा बाजूचे बेल आयकॉन दाबा जेणेकरून कोकणातील असे छान छान व्हिडिओ टाकले त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळतील. तर व्हिडिओ पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या आणि व्हिडिओ संपवच्या अगोदर तुम्ही आमचे व्हिडिओ कैसून बघता तर नक्की कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो धरणावरून खाली उतरता तुमका एक असो व्ह्यू दाखवतं ज्यासाठी कोकण प्रसिद्ध आहे ती म्हणजे कोकणातली शेती ही बघा मित्रांनो. कशी वाटली निसर्गाच्या सानिध्यात डोंगराच्या कुशीत ही आमची असा बोरियेवाडीमध्ये आमच्याच एका गावाल्यांचा हा घर हा बघा इकडे आणि ते सर मस्तपैकी शेती करतात बघू शकतात. A to Z सगळे कोपरे नांगरल्याने सगळे वाफे नांगरून यांच्याने शेती केली आणि पुढे एक पण मस्त एक स्पॉट आहे सर हे बघा या पाणी बघू शकता तुम्ही आणि आजूबाजूचो इकडचो परिसर हैसून एक ना मित्रांनो धबधबा दिसता त्या बाजू खंयतरी वरच्या बाजून टॉपला गेला तर म्हाका आता खंयचो तो आठवना तिलारी स्वप्नवेल एक वेळ असा शकता कारण त्याचो फोर्स हा ना तो खूप आता हैसून झूम जाता कितीपर्यंत कवर जाता काय माहीत. हे जो टावर दिसता ना आता टावराकडसून बघा जरासं तुमका
हे स्पॉट दिसतलो. ह्या स्पॉटला तो धबधबा हा जबरदस्त फ्लो हा त्याचो. वरसून भारी दिसता व्ह्यू.